नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील रस्ते, पायवाटा आणि शेतावर जाणारे मार्ग. आपल्याला माहिती आहेच की शेतकऱ्यांसाठी आणि गावांच्या विकासासाठी हे किती आवश्यक आहेत. आणि याचबद्दल महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने नुकताच म्हणजे 29 ऑगस्ट 2025ला एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR काढला आहे. त्याचा क्रमांक आहे लवेभू 2025 प्रक्र 458 भूमपान L1. आता या निर्णयामुळे नक्की काय बदलणार आहे? म्हणजे जुने नकाशे, त्यातल्या नोंदी, नवीन रस्त्यांचे प्रश्न, अतिक्रमण या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने काय पावलं उचलली आहेत? चला हे जरा सविस्तर पाहूया. अगदी बरोबर. म्हणजे बघा ना, किती वर्षांपासून शेतरस्त्यांच्या नोंदी बरोबर नसणं किंवा नकाशात रस्ताच नसणं किंवा असला तरी त्यावर अतिक्रमण असणं, या सगळ्यामुळे स्थानिक पातळीवर खूप मोठे वाद व्हायचे. हो, खरंय. आणि आता कसं झालंय, शेतीमध्ये यंत्रांचा वापर वाढलाय, त्यामुळे चांगल्या रस्त्यांची गरज पण जास्त भासतीये. हा शासन निर्णय याच पार्श्वभूमीवर आलाय. अच्छा. आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे की फक्त तक्रारी आल्यावर कारवाई करण्याऐवजी आता टेक्नॉलॉजी वापरून आणि लोकांना सोबत घेऊन म्हणजे कायमस्वरूपी पारदर्शक सिस्टम बनवण्याचा हा प्रयत्न दिसतोय, जेणेकरून भविष्यातले वाद टळतील. म्हणजे एक सिस्टमॅटिक उपाय शोधला जातोय. तर मग सुरुवात कशी होतीये? म्हणजे नक्की कोणत्या प्रकारच्या रस्त्यांबद्दल हा GR बोलतो? हो, तर या निर्णयात वेगवेगळ्या रस्त्यांचा स्पष्ट उल्लेख केलाय. जसं की गावागावांना जोडणारे साधे ग्रामीण रस्ते, मग आहेत हद्दीचे ग्रामीण रस्ते. हे नकाशात अशा ठळक रेषेने दिसतात आणि हे शासनाच्या मालकीचे असतात. बरं. त्याशिवाय ग्रामीण गाडीमार्ग आणि पायमार्ग पण आहेत. हे अनेकदा कसा सर्वे नंबरमध्ये पोट खराब म्हणून नोंदलेले असतात. पोट खराब म्हणजे जमिनीचा असा भाग जो लागवडीखाली नाहीये, पण तो सरकारी मालकीचा आहे आणि नकाशात तो तुटक रेषेने दिसतो, म्हणजे डबल किंवा सिंगल डॉटेड लाईनने. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते शेतावर जाण्याचे वहिवाटीचे रस्ते, ज्यांची मूळ नकाशात नोंदच सापडत नाही अनेकदा. अच्छा, म्हणजे आधी रस्त्यांचे प्रकार स्पष्ट केले आहेत, मग त्यांची आताची स्थिती म्हणजे ते अस्तित्वात आहेत का, अतिक्रमण आहे का, हे कसं तपासणार? त्यासाठी प्रत्येक गावात एक प्रक्रिया ठरवली आहे. ग्रामसेवक किंवा तलाठी, त्यांच्या मदतीला कोतवाल आणि पोलीस पाटील आणि स्थानिक जाणकार लोक, या सगळ्यांनी मिळून प्रत्यक्ष शिवारात फिरायचं, ज्याला शिवार फेरी म्हटलंय. प्रत्यक्ष पाहणी करायची. हो, आणि यातून 2 प्रकारच्या याद्या तयार करायच्या, प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2. प्रपत्र 1 मध्ये नकाशावर असलेले रस्ते, मग ते वापरात असोत किंवा अतिक्रमित, त्यांची नोंद असेल. आणि प्रपत्र 2 मध्ये नकाशावर नाहीत पण वापरात आहेत किंवा अतिक्रमित आहेत अशा रस्त्यांची नोंद असेल. बरं. या याद्यांना मग ग्रामसभेची मान्यता घ्यावी लागेल आणि त्यानंतरच त्या तहसीलदारांकडे जातील. म्हणजे इथं लोकांचा सहभाग महत्त्वाचा मानलाय. हे झालं रस्त्यांची ओळख पटवण्याचं. पण खरी अडचण येते ती सीमांकन आणि अतिक्रमणाची, नाही का? खास करून जे रस्ते नकाशावर नाहीत किंवा ज्यांच्यावर अतिक्रमण आहे, त्यांचं काय करायचं? बरोबर विचारलत. हीच तर मुख्य समस्या आहे अनेक ठिकाणी. तर ग्रामसभेने मान्यता दिल्यानंतर जे रस्ते नकाशावर नाहीत किंवा अतिक्रमित आहेत, त्यांचं सीमांकन करण्याची जबाबदारी भूमी अभिलेख विभागावर टाकली आहे. भूमी अभिलेख विभाग म्हणजे लँड रेकॉर्ड्स डिपार्टमेंट. हो, तेच. आणि त्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञान वापरणार आहेत. म्हणजे डिजिटल नकाशे, जिओ रेफरेन्सिंग वगैरे. प्रत्यक्ष जागेवर मोजणी करून सीमाचिन्ह म्हणजे बाउंड्री पिलर्स उभारले जातील. आणि यासाठी काही खर्च नाही. यातली एक चांगली गोष्ट म्हणजे या मोजणी आणि सीमांकनासाठी शेतकऱ्यांकडून कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाहीये. अरे वा, ही खूप दिलासादायक बाब आहे शेतकऱ्यांसाठी. त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार नाही पडणार. पण समजा सीमांकनामध्ये अतिक्रमण आढळलं, मग ते काढायची प्रक्रिया काय आहे? कारण अनेकदा प्रकरणं इथंच अडकतात. हो ना. आणि म्हणूनच या निर्णयात एक स्पष्ट कायदेशीर मार्ग दिला आहे. तहसीलदार काय करतील? ग्रामसभेकडून आलेली यादी, सीमांकन अहवाल आणि प्रत्यक्ष पाहणी या सगळ्याचा विचार करून मामलेदार न्यायालय अधिनियम 1906चं कलम 5 आहे, त्यानुसार संबंधितांना नोटीस देतील. अच्छा, कायदेशीर नोटीस. हो, आणि यात नैसर्गिक न्यायाचं तत्त्व पाळलं जाईल. म्हणजे ज्यांच्यावर अतिक्रमणाचा आरोप आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी मिळेल. सुनावणी होईल, साक्षीदारांचे जबाब घेतले जातील आणि मगच तहसीलदार अतिक्रमण काढण्याचे आदेश देतील.
गरज वाटली तर पोलीस बंदोबस्ताची पण तरतूद आहे आणि त्यासाठीही वेगळं शुल्क नाहीये. बर. आणि एकदा का अतिक्रमण काढलं की तो रस्ता नकाशात नोंदवला जाईल. म्हणजे ही कायदेशीर प्रक्रिया स्पष्ट केल्यामुळे अंमलबजावणी सोपी व्हावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे अतिक्रमण काढण्यासाठी आता एक ठरलेली आणि कायदेशीर पद्धत असणार आहे. आता हे सगळे वेगवेगळे रस्ते, नकाशावरचे, पोटखराब, वहिवाटीचे, नवीन निश्चित झालेले, यांचं नोंदी कशा ठेवणार? त्या एकत्रित कुठेतरी असल्या पाहिजेत ना? अगदी. आणि त्यासाठीच एक महत्वाचा बदल म्हणजे नवीन गाव नमुना नंबर 1 तयार केला जातोय. ही एक स्वतंत्र रस्त्यांची नोंदवही असेल. अच्छा, वेगळी नोंदवही फक्त रस्त्यांसाठी? हो. यात प्रत्येक रस्त्याचा सगळा तपशील असेल. त्याचा प्रकार काय आहे, कुठल्या सर्वे नंबरमधून जातोय, रुंदी किती, दिशा कोणती, त्यावर काही अतिक्रमण आहे का, त्याची माहिती सगळं काही एकाच ठिकाणी नोंदवलं जाईल. यामुळे माहिती शोधणं सोपं होईल आणि भविष्यातले वाद कमी व्हायला मदत होईल अशी अपेक्षा आहे. उत्तम. म्हणजे सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळणार. हो. आणि याला अजून सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक रस्त्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजे युनिक कोड दिला जाईल. युनिक कोड कसा असेल तो? त्याची एक रचना ठरवली आहे. पहिला जिल्हा कोड 2 अंक, मग तालुका कोड 2 अंक, मग गाव कोड 3 अंक, मग त्या गावातल्या रस्त्याचा अनुक्रमांक 3 अंक आणि शेवटी रस्त्याचा प्रकार दाखवणारा एक कोड ABCDE नकाशातल्या रेषेनुसार किंवा स्थितीनुसार. ओके. उदाहरणार्थ? समजा जळगाव जिल्ह्यातला एखादा रस्ता असेल तर त्याचा कोड कदाचित 0301001001A असा काहीतरी असू शकेल. हा कोड वाजिब उल अर्ज म्हणजे जी गावाच्या हक्कांबाबतची जुनी नोंदवही असते त्यात आणि अर्थातच या नवीन गाव नमुना 1 मध्ये नोंदवला जाईल. म्हणजे प्रत्येक रस्त्याची एक डिजिटल ओळख तयार होईल जवळपास. अगदी. त्यामुळे ओळख पटवणं खूप सोपं आणि अचूक होईल. हे सगळं ऐकायला खूपच छान वाटते. पण याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी, प्रभावीपणे व्हावी, यासाठी काही यंत्रणा आहे का? काही मॉनिटरिंग सिस्टम? हो, नक्कीच. कारण अंमलबजावणी महत्वाची आहे. तर या संपूर्ण कार्यक्रमावर देखरेख ठेवण्यासाठी आणि तो यशस्वी करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असेल आणि तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी म्हणजे SDO यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती असेल. अच्छा, म्हणजे जिल्हा आणि तालुका दोन्ही लेव्हलला? हो. आणि या समित्यांमध्ये महसूल, भूमी अभिलेख, पोलीस, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे संबंधित अधिकारी सदस्य असतील. या समित्या काय करतील? तर जनजागृती करणं, कामाचा नियमित आढावा घेणं, अंमलबजावणीत काही अडचणी येत असतील तर त्या सोडवणं आणि वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये समन्वय साधण्याचं काम करतील. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या शासन निर्णयामुळे ग्रामीण रस्त्यांना एक कायदेशीर ओळख मिळतेय. त्यांच्या नोंदी अपडेटेड आणि एकाच ठिकाणी मिळणार आहेत. अतिक्रमणं काढण्यासाठी एक स्पष्ट प्रक्रिया ठरली आहे आणि प्रत्येक रस्त्याला एक युनिक कोड मिळाल्याने प्रशासकीय कामात जास्त सुसूत्रता आणि पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. बरोबर? निश्चितच. यामुळे शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे अनेक वर्षांपासूनचे जे वाद आहेत ते मिटायला खरंच मोठी मदत होईल अशी आशा आहे. पण या निमित्ताने एक पुढचा विचार पण मनात येतो. काय? हा निर्णय मुख्यत्वे आत्ता अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची नोंदणी करणं आणि त्यांच्यावरची अतिक्रमणं हटवणं यावर जास्त भर देतोय, जे गरजेचं आहेच. पण भविष्याचा विचार करता म्हणजे शेती विकासाचा वेग वाढतोय, ग्रामीण कनेक्टिव्हिटीची गरज वाढतीये, तर जिथं गरज आहे तिथं नवीन रस्ते तयार करण्याचं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाचं पुढचं धोरणात्मक पाऊल काय असायला हवं हा विचार करणंही मला वाटतं महत्त्वाचं ठरेल. अगदी महत्वाचा मुद्दा. म्हणजे अस्तित्वातील प्रश्न सोडवतानाच